नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत ताट्याटोपे नगर आणि इथे एक कैलाश पर्वत थीमवर पेंडॉल बनत आहे, जे की भव्य सुंदर असं पेंडॉल इथे बनत आहे. तर दादा आपल्याला थोडं काही माहिती देणार आहे. शौनक जहागीरदार कार्यकर्ता या मंडळाचा. हो. तात्याटोपे नगरचं 51वं वर्ष आहे. यावर्षी आपण गणेश उत्सव साजरा करणार आहे. पहिल्यांदा नागपूर शहरात कैलाश पर्वताची प्रतिकृती ही उभारण्यात येते. या प्रतिकृतीवर तुम्ही इथे बघू शकता 7 फुटाची शंकराची मूर्ती ध्यानस्थ रूपात राहणार आहे. त्याच्या जटेतून पाणी खाली येणार आहे. त्याच्यानंतर जसं आपण अजून वर जातो इथे शंकराची मूर्ती आहे. या मूर्तीतून इथे पाणी येणार आहे. इथे महादेवाची पिंड राहणार आहे. त्या पिंडीवर पाणी येणार आहे. जसं आपण इकडनं अजून वरती गेलो आपल्याला या इकडनं फिरून शंकराचं दर्शन घेऊन या गुफेत जायचं. आपण या गुफेद्वारे आल्यानंतर एक अद्भुत देखावा, जो गणपतीने शंकर आणि पार्वतीला स्वतःचं पृथ्वी स्वतःचं जग म्हणून मानलं होतं, त्याचा देखावा इथे राहणार आहे. गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा जी केली होती ती पृथ्वी प्रदक्षिणाचा सेट इथे राहणार आहे. वरती कार्तिक पृथ्वीला प्रदक्षिणा मारणार आहे, तो एक सेट इथे आहे. याच्यानंतर आपण गाभाऱ्याकडे जातो. गाभाऱ्यात सगळ्यात पहिले आपल्याला 4 अष्टविनायकांचे दर्शन आहे. पहाडांमध्ये आपण अष्टविनायक विराजमान करणार आहे. त्याच्यानंतर भव्य आपली गणपतीची मूर्ती, आपलं जे आराध्य दैवत आहे त्याची मूर्ती आपली इथे राहणार आहे. मूर्तीच्या पूर्ण आजूबाजूला 12 ज्योतिर्लिंग राहणार आहेत. पुन्हा मग वापस येताना 4 अष्टविनायकांचे दर्शन आहे. ते वापस घेऊन आपण जेव्हा पहाड पुन्हा चढू बाहेर जायला, त्याच्यानंतर त्याच्यावरती गणपतीनी महाभारत, भागवत गीता जी महाभारत जे लिहिलं होतं त्याचा सेट तिथे उभारण्यात आला आहे आणि त्याच मार्गाने आपण पुन्हा बाहेर जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, तात्याटोपे नगर गणेश उत्सव मंडळाला भेट द्यावी. खूप खूप धन्यवाद. तर आत्ताच आपण अंदरून बाहेर आलेलो आहोत आणि दादांनी आपल्याला सविस्तर माहिती पूर्णपणे सांगितली, जसं की आपण पाहिलंच आहे. तर ह्या मंडळाला 51 वर्ष पूर्ण झाली. हे पण दादांनी आपल्याला समजून सांगितलं की कसं आपण हे पण सांगितलं की 51 वर्ष कसे या मंडळाची पूर्ण झाली. तर दादांनी सांगितले इथे टॉपवर शंकरजीची मूर्ती राहणार आहे आणि खाली शिवलिंग, तिथून वरून गंगाचं पाणी येऊन खाली पडणार आहे. ते सगळं आपल्याला दादांनी सविस्तरपणे सांगितलं. तर आपण इथे येऊन व्हिजिट कराल अशी मी विनंती करते. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी अजून ब्लॉग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावे. आजचा ब्लॉग आपण मराठीत करत आहे, तर आपल्याला समजले असेल असं मला वाटते. तर धन्यवाद. बाय.